डायरेक्ट खाता येणारे पदार्थ आहेत, तर ते पदार्थ सुद्धा आपण उपलब्ध करू शकलेले आहेत. म्हणून एक सर्वसमावेशक पॅकेज भेट देणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. आणि हे संपूर्ण लँगर जे आहे ते वातावरण असल्यामुळे त्या ठिकाणी आपण अभियानाविषयी माहिती देण्यासाठी एक छोटी नाटिका सुद्धा मराठी आणि हिंदी माध्यमातून तयार केली आहे, जेणेकरून उमेद अभियानाशी संबंधित असलेल्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, लाईव्ह नाटक असतात, नाटिका असतात, ते सुद्धा जे काही आपले विजिटर्स आहेत आपल्याला त्या ठिकाणी शॉपिंग केल्यानंतर आणि जेवणाच्या दरम्यान आपल्या सामानाची सुरक्षितता राहावी म्हणून आपण एक क्लोकरूमची संकल्पना त्या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे सामान खरेदी केल्यानंतर क्लोकरूमला ते सामान सुरक्षित राहील आणि आपल्याला जेवणाचा सुद्धा आसपास राहील, अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे. त्याचबरोबर रोज संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक सरसला आता माजी सीएम साहेब आहेत आणि मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, सीएम या सगळ्यांनी सरसचा जो दर्जा आहे वाढवण्यासाठी खूप चांगल्या अशा उपाययोजना केलेल्या आहेत आणि सरसला एक मेल्टिंग पॉटचं स्वरूप देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये सगळे प्रयोग आपण त्याच्यामध्ये करून जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करणं असेल, जास्तीत जास्त सेल करणं असेल किंवा आपल्या ताईंचं जे स्किल आहे, मार्केटिंगचं स्किल असेल किंवा इतर स्वरूपाचं शिकणं आहे ताईचं, हे इम्प्रूव्ह करण्यासाठी पण खूप प्रयोग केलेले आहेत. सरांनी जे मुद्दे सांगितले त्याच्यामधले जे मुद्दे राहिले त्याबद्दल थोडंसं मी आपल्याला सांगतो की आपण तिथे एक सुंदर अशी मोठीच्या मोठी स्क्रीन तिथं उभी केलेली आहे. तिथे एक आपण टेक्निकल थीम पार्क नावाचा एक एरिया केलेला आहे आणि हा जो टेक्निकल थीम पार्क जो आहे दॅट विल बी अ नोवाईज असं इंटरव्हेन्शन स्टेटकडून झालेलं आहे. त्याच्यामुळे सरसचं स्वरूप अतिशय बदललेलं आहे. खूप सुंदर स्वरूपाचे प्रोजेक्शन्स, डिजिटल प्रोजेक्शन्स तुम्हाला त्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील आणि त्यामुळे सरसचं स्वरूप अतिशय अट्रॅक्टिव्ह, जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करणार, आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवणार, आपल्या ताईला आपल्या सगळ्यांनाच चांगल्या गोष्टी शिकवणार अशा स्वरूपाचं असणार आहे.